स्वप्नांमध्ये काही स्वप्न आपल्याला ही सांकेतिक स्वरूपाची पडत असतात. त्या स्वप्नांचा पूर्ण अर्थ आपल्याला समजत नाही. त्यावेळी त्या स्वप्नांचा खरा अर्थ त्या शास्त्रातील जे तज्ज्ञ असतात, ज्यांचा शास्त्राचा अभ्यास झालेला असतो, त्यांच्याकडून आपण समजून घेणं आवश्यक असतं. स्वप्न हा शब्द संस्कृत भाषेतील स्वप या धातूपासून बनलेला आहे. स्वप या शब्दाचा अर्थ होतो झोप घेणे. स्वप धातूच्या अर्थावरून आपल्याला अनुमान करता येते की स्वप म्हणजे झोपेमध्ये पडलेली एक कृती, झोपेशी संबंधित असलेली एक अवस्था म्हणजेच स्वप्न होय. एका संस्कृत श्लोकात स्वप्नाचा एक असाही अर्थ आपल्याला लावलेला दिसतो. सर्वेंद्रिय विपुरतौ मनोनुपरतं यदा विषयेभ्यस्तदा स्वप्नम नानरूपम प्रपश्यति. म्हणजेच आपल्या शरीराची ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय जेव्हा विषयापासून निवृत्त असतात त्यावेळेला मन मात्र आपलं विषयासक्त झालेलं असतं. म्हणजेच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ही विषयापासून दूर झालेली असतात आणि त्याच वेळी मन आपलं विषयांमध्ये गुरफटलेलं असतं, गुंतलेलं असतं आणि त्या अवस्थेला स्वप्न असं म्हटलं जातं.